कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जसं तुम्हाला सांगितलं की श्रोता कसा पाहिजे, जागरमुखी पाहिजे, तसं संत जे का तुम्हाला दान घेणार आहे तर संतांकडे जे काय दान द्यायच्या गोष्टी तुम्ही फक्त काय केल्या पाहिजे, त्याच मागितल्या पाहिजे. जर आपण संतांकडे गेलं, संतांना जर म्हटलं की नाही बा मला इथे काय पाहिजे, फक्त इथे मग अशी बोललो की वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. जर आपण अशी तर संतांकडे मागणी केली, संत जन्म यासाठी झालेला आहे का, संत जन्म का बरं झालेला आहे, संतांना काय करायचं, जगाचं फक्त कल्याणच करायचं. कसं कल्याण करायचं की जे काही आपण जन्ममरणाच्या शरीरात जे पण काय आपण अडकलेलं आहे ना, आपल्याला या सगळ्या भाऊसाहेबांना तारण्यासाठी पण आलेले संत आलेले. मग ज्यावेळेस आपण संतांकडे जाऊ, संतांना शरण जाऊ, त्यावेळेस संत काय करतील, संत जे काय आपल्याला दान देतील किंवा जे काय नामाचं काही नाम देतील किंवा दान देतील, तिथं दान देतील, तर नाम दिल्याने संत काय सांगतील, संत जे आपल्याला पहिले राणे पहिले कीर्तन सांगितलं, संतांनी दान दिलं, संत तुम्हाला काय सांगतील, एक तत्व नाम दृढ म्हणजे ज्यावेळेस संतांना शरण जासाल, शरण गेल्यानंतर संत तुम्हाला काय करतील, अशा प्रकारे ज्ञान देतील, अशा प्रकारे तुम्हाला नामाचं महत्त्व पटून सांगतील. बरं, मग ज्यावेळेस ते सांगतील की तुम्ही काय करा, एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, ऐसे करुणा येईल तुझी. मग ज्यावेळेस तुम्ही एकतत्व नाम घेणार, मग ते नाम कोणाचं घ्यायचं, तर हे कोणी सांगितलं, जे आपल्या वैष्णव त्यांनी जे काल कीर्तन केलं, त्या कीर्तन त्यांनी काय सांगितलं, मंगळ निधी आणि श्री विठ्ठलाचे नाम आले. म्हणजे नाम कोणाचं घ्यायचं, पांडुरंगाचं घ्यायचं. आणि ते नाम घेतल्यानंतर काय होईल, तुम्हाला काय होईल, तुम्ही हे जे काय भाऊसागरातून जे तुम्ही म्हणजे आपल्या त्या संसारूपी दुःखाचे आपण अडकलेलो आहे ना, या संसारूपी दुःखातून बाहेर पडण्यासाठी जे काय साधन आहे, ते साधन तुम्हाला कोण सांगेल, संत सांगतील. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, संतांना शरण जायचं आहे. म्हणजे संत आपल्याला दान देतील आणि ते दान देण्यासाठी तिथे आलेले आहे, पण आपण काय मागितलं पाहिजे हेही आपल्याला समजलं पाहिजे. मग ज्यावेळेस आपण संतांच्या गोष्टी मागू, तर संतांचं काय झालेलं आहे, संतांकडे जे काय दान द्यायचं ते त्याच्याकडे अनंत भांडार तर भरलेलेच आहेत. आणि तुम्ही केल्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा ते काय करतील, पूर्ण करतील. जसं एका ठिकाणी ज्ञानेश्वरमध्ये म्हणतात, काय सांगतात की संत हे तुम्हाला दानच देतात, दान देण्यासाठी ते संत पण काय उदार आहे. ज्ञानेश्वर ते कोळी ते सत्य ज्ञानेश्वर मोळी म्हणतात, जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे आणि अनवरत आनंद वर्षती. संत काय करतात, अनवरत आनंद आहे. म्हणजे तुम्ही संतांकडे कधी पण जा,
तुम्हाला काय ते संत तुम्हाला नेहमी दान देत असतात. मग ऐकल्यावर विचारलं की तुम्ही सांगितलं संतांनी दुकान बांधलंय, ठीक आहे, आम्ही मागितलं त्या दुकानात आम्ही जाऊ आणि जे का संत दान देतील ते दान आम्ही काय करू, घेऊ. पण का हो, ज्यावेळेस संत एवढं दान देतात तर दान देताना त्यांच्याकडे जो साठा आहे तो साठा काही संपत नाही का, तो कधी रिता होत नाही का, रिकामा होत नाही का? तर याचं उत्तर तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं.
शेवटच्या जन्मात तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे पोते गेले भरिले लोहे लिहिले. म्हणजे संतांचं जे काय दान देण्यासाठी जे काय त्यांच्याकडे भंडार आहे, हे भंडार कोण करतं? नेहमी त्यांच्या भंडारात जे काय पोते ठेवलेले हे पोते भरचं काम कोण करतं? स्वतः भगवान परमात्माच करत असतो. तो करत असल्यामुळे त्यांचं पोते कधी रिकामा होत नाही, कधी संपत नाही. आता हे कसं सध्या आहे थोडा दुसरं सांगतो, एक गोष्ट सांगतो की एखादा माणूस आहे आणि त्याच्याकडे एक विहीर आहे. त्या विहिरीतून तुम्ही 24 तास पाणी म्हणजे उपसा, तिला 5 HP ची मोटर लावा किंवा 7 HP ची मोटर लावा, 15 HP ची मोटर जरी लावली तरी त्या विहिरीचं पाणी कधी संपत नाही. मग दुसऱ्याने विचारलं का हो, मग तुमच्या विहिरीत असं काय की तुमच्या विहिरीतून एवढं कंटिन्यू 24 तास जरी मोटर चालू ठेवली तरी पण पाणी संपत नाही? मग ते जर म्हणतो अहो तसं नाही, ते कसं आहे ना, यांची जी विहीर आहे ही विहीर कशी यांनी समुद्राच्या तळाशी खोदलेली, त्यामुळे समुद्रातला एखादा नळ का झालेला यांच्या विहिरीला लागलेला आहे. तो नळ लागल्यामुळे त्यांच्या विहिरीचं पाणी संपत. तसं संतांचं पोतं हे नेहमी भगवान परमात्म्याने घडल्यामुळे ते केव्हाही निघ होत नाही, केव्हाही संपत नाही. म्हणून तुम्ही आपण सर्व लोकांनी संतांकडे जायचं, संतांना शरण जायचं आणि आपल्याला जे काय मोक्षासाठी जे काय ज्ञान पाहिजे ते ज्ञान तुम्ही काय केलं पाहिजे, त्यांच्याकडून नेहमी घेतलं पाहिजे. आता माझ्या अल्पशा बुद्धीने अजून सोडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, जर काही चांगलं बोललं गेलं असेल तर ते माझ्या सद्गुरूंचंच आहे आणि काही वाईट बोललं गेलं असेल तर तेही माझ्या सद्गुरूंचंच आहे. कारण की संत कधी आपण वाईट बोलून घेत नाही, तो एखादा शब्द जातोच. ह्या राजीवर उभा आहे आणि बोलेल तर घडी कोण आहे वेगळाच, जसं आपण म्हणतो आवडी मंजूळ बोलत असेल माझे आणि वेगळा झाली शिकवत झाली वेगळाची. मी जरी इथं बोलतोय तर मग बोलून कोण घेतं माझ्याकडून? माझे गुरु जे आहेत तेच काय बोलून घेतात. म्हणजे काय जे काय चांगलं असेल तर तेही आणि जे काय वाईट असेल तेही म्हणजे आता तर अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी सांगितलेले संत किती उदार आहे. संत हे दान देण्यासाठी आलेले, तुम्ही आम्हाला सगळ्या लोकांना संतकडे जायचं, संतकडे दान मागायचं आणि ह्या जन्मात जे आपण आलेलो आहे हे जन्माचं काय करायचं सगळ्यांनी सार्थक करून घ्यायचं. ज्ञानेश्वर Thank you.
कसं झालं म्हणजे 10-12 वर्षापासून कीर्तनाची काहीतरी सेवा करायची, कीर्तन सेवा करायची हे नेहमी काय होतं मनात होतं. पण कधी आम्हाला म्हणजे व्यासपीठ कधी भेटलं नाही करण्यासाठी. करायची इच्छा खूप होती पण कधी व्यासपीठ कधी आम्हाला भेटलं नाही. तर ते व्यासपीठ ज्यांच्यामुळे भेटलं सगळ्यांना त्याच्या काळामधून एक अभिनंदन करा. यांच्यामुळे काय झालं आमच्यासाठी काही तरुण मंडळी ज्यांना घर वगैरे सांभाळताना असताना आळंदीला जाऊन शिक्षण घेता येत नाही, तर त्यांनी त्यांच्या सर्वांसाठी काय केलं त्यांच्या घरात त्यांनी म्हणजे पुस्तकांना जागा करून दिली, व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याच्यामुळे काय झालं आज मी तुमच्या पुढे उभा आहे. तर आज मी म्हणजे हक्काने आणि आनंदाने म्हणू शकतो उजळले भाग्य म्हणजे जे काय झालं ते सगळं संतांच्याच आशीर्वादामुळे झालं, त्यांच्या कृपामुळे झालं. त्यांची प्रेरणा होती, त्यांच्या प्रेरणेला गुरुमाऊलींचा आशीर्वाद होता. त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आज जे काही नवीन कीर्तनकार आहे, जे आम्ही लोक आहेत जे तुमच्या पुढे आज गुरुशब्द बोलू शकलो, हे सगळं जे श्रेय काय ते सगळं आमचं श्रेय आमच्या गुरुचंच आहे. आणि प्रेरणा काय ते सगळी आमच्या पंतप्रधानांचीच आहे. तर तिथे आज स्वतःला तुम्हाला देऊ इच्छितो ती कोणती संत कृपा झाली इमारत फळ आली आली स्वतःला इमारत म्हणून घ्यायचं कारण असं की जसं इमारत जर उभी करायची म्हटली चांगली भरगतचं जर धष्टपुष्ट जर एखादी इमारत जर उभी करायची म्हटली तर त्याने काय काय गोष्टी लागतील. सगळ्यात पहिले काय पाहिजे जमीन चांगली पाहिजे. जर मुरमाड जमीन राहील तर काय होईल तिथं आपण कितीही चांगली इमारत बांधली तर ती एक दिवस काय होणार ती दडवून जाणार आहे, काही पडणार आहे. तर ह्या इमारतीसाठी काय जमीन दिली म्हणजे काय शरीर दिलं ते शरीराच्या आईवडिलांमुळे भेटलं तर आईवडिलांना एकदा मी धन्यवाद देतो. दुसरं इमारतीला जो पाया बांधावा लागतो तो पाया कोणी बांधला असेल तर तो माझ्या सद्गुरूने बांधला. म्हणजे मला जे पहिले धोत्याचं शिकवलं नेसायला ते माझ्या गुरुमाऊलीने काय केलं धोतर नेसायला शिकवलं. म्हणजे कीर्तनाला तयार होण्यासाठी जी पहिली सुरुवात असते ती कशी होती धोतर नेसण्यापासून होते. शर्ट करून घातलं तरी होऊन जातं पण धोतर कसं नेसता आलं पाहिजे. त्याच्यामुळे कीर्तन चालू आहे आणि झालं कार्यक्रम असं व्हायला नको. मला काय केलं व्यवस्थित धोतर घालता शिकवलं. इमारतीचा पाया तिने काय केला भक्कम करून दिला. आता पुढे काय झालं पुढे इमारतीची भिंत वगैरे बांधण्याचं काम सुरू झालं. मग भिंत बांधण्याचं काम कोणी केलं म्हणजे आमच्या कृष्णपती राहतील त्यांनी काय केलं भिंती बांधायचं काम चालू केलं. मग भिंत कशी बांधायची तिला विटा कुठल्या वापरायच्या सिमेंटच्या वापरायच्या मातीच्या वापरायच्या तिला सिमेंट कुठलं वापरायचं अल्ट्राटेकचं वापरायचं अंबुजा वापरायचं कुठलं वापरायचं सगळं काय करायचं ते ठरवून घ्यायचं. त्या हिशोबाने काय केलं इमारतीचं बांधकाम केलं. आता इमारत पूर्ण झाली. आता पूर्ण झालं शेवटचं काम काय राहतं काय काम राहतं शेवटी रंग मारायचं काम असतं. रंग मारायचं काम कोण करते आता आमचे महाबाबा आहे ते काय करतात ते रंग मारायचं काम करतात. म्हणजे शेवट फायनल त्याचं काम चालू आहे ते सध्या त्यांच्या हस्ते चालू आहे. ते का चालू आहे कारण की माझ्या आयुष्यातल्या पहिल्या कीर्तनाचा फेटा काय केला मला त्यांनीच बांधून दिला. म्हणजे धोतर गुरुमाऊलींनी शिकवलं फेटा बांधायला त्यांनी शिकवलं म्हणून दोघांना मी काय करतो धन्यवाद देतो. आणि आता ही इमारत झाली पूर्ण म्हणजे उभी झाली आहे तिला रंगवायचं काम चालू आहे. जर कधी मध्ये तुझ्या कोणी मायबाप आले ते जर म्हटले की नाही ही भिंत इकडे पाहिजे
हा दरवाजा इकडे नको, या दिशेला नको, त्या दिशेला पाहिजे. मग ते कसं दिशा कशी वळवायची, भिंत कशी वळवायची, खिडकी कुठं काढायची, हे तुम्ही तुमच्या संत लोक तुमच्या मायबाप सांगत असतात. आणि त्या हिशोबाने जे आमचे दिवाळीचे काम करतात, किती माणसाचे काम करतात, ते त्या हिशोबाने आम्हाला काय करतात, ओळखण्याचं काम त्याचं चालूच असतं. आता ही भिंत बांधली, इमारत उभी राहिली, कलरचं काम चालू आहे. मग आता तुमच्या लोक काय करतात, ह्या इमारतीला बघायला येतात. मग ही इमारत कशी, ह्या इमारतीचं बांधकाम कसं झालेलं आहे हे तुम्ही सगळे मायबा लोक बघून या इमारत जे काय वर्णन कराल ते सगळं वर्णन आहे, ते सगळी काय तुमची प्रशंसा असेल सगळं माझ्या गुरुजनांनी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. Bunda